भाऊ शिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संभाजीनगर मध्ये महाविकास आघाडीचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो। संभाजीनगर मध्ये शहा येऊ द्या नाही तर मोदी येऊ द्या, काही फरक पडत नाही, काही फरक पडणार नाही। इथं फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पूर्ण ते पूर्ण निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे। जय महाराष्ट्र, तेवी गुलाल फक्त आमचाच। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय असो, जय शिवाजी, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, उद्धव साहेब ठाकरे यांचा विजय असो। अरे आपले निशाने, अरे आपले निशाने। आज शाम में माननीय उद्धव साहब ठाकरे साहब की सभा है, क्या कहेंगे और राजू शिंदे साहब का के बारे में क्या कहेंगे? आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे इनकी सभा सांस्कृतिक क्रीड़ा मंडल यहाँ पे आयोजित की गई है और यहाँ पे लाखों की संख्या में लोग आने वाले हैं। 9 मतदार संघ हमारे यहाँ पे है, 9 ही उम्मीदवार पूरे ताकत के साथ यहाँ पे उनके कार्यकर्ताओं के साथ, उनके प्यार करने वाले लोगों के साथ यहाँ पे आने वाले हैं, ताकत दिखाने वाले हैं और ये शिवसेना का बाले किला है, ये फिर से एक बार हमारी जनता दिखाने वाली है। पश्चिम के आमदार राजू शिंदे ही बनेंगे, ये मेरा कमिटमेंट है। यावेळेस पश्चिमचे आमदार कोण? यावेळेस पश्चिमचे आमदार फिक्स राजूभाऊ शिंदे येणार आहे, हे काही सांगायची गरज नाहीये। सर्व जनतेला माहिती आहे की 15 वर्षापासून काहीच केलेलं नाही आहे वार्डामध्ये, त्याबद्दल कोणाच काही हेच नाहीये की 23 तारखेला राजूभाऊचा झेंडा उभा राहणार। उद्धव साहेबांची सभा आहे, त्यामध्ये किती हे आता रेकॉर्ड ब्रेक होणार आहे या सभेला। उद्धव बाळासाहेब ठाकरेला खूप लोक इथं हे करतात, त्याच्यामुळं 100% खूप ग्राउंड भरणार आहे आणि मोदीचं आउट आहे, यावेळेस विकेट आहे। आज संध्याकाळी माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सभा आहे, काय सांगतील? ठाकरे साहेबांची सभा जोरात होणार आहे आणि सर्व संभाजीनगर पश्चिमचे सर्व कार्यकर्ते घराघरातून या सभेला हजर राहणार आहे आणि ही जी सभा आहे एकदम ब्रेक होणार आहे आणि राजूभाऊ शिंदे उमेदवार पश्चिमचे हे नक्की आज यावेळेस ब्रेक होणार आहे आणि निवडून येणार आहे असं सर्व जे पश्चिम मतदारसंघातून घराघरातून बोलणं चालू आहे की यावेळेस मशाल या चिन्हावरच आपण मतदान करणार आणि राजूभाऊ शिंदेना निवडून आणणार। क्या कहेंगे? आज माननीय उद्धव साहेब ठाकरे साहब की सभा है, आज जी सभा आहे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांची, मराठवाड्यातील जेवढे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे ते सर्व उमेदवारांची सभा नसून ही विजयाची सभा आहे व या सभेला लाखोच्या संख्येने जनसमुदाय येणार आहे व हे आम्ही महायुतीला दाखवून देणार आहे की या ठिकाणी महाविकास आघाडीचे सरकार आहे 2024 ला बनणार म्हणजे बनणार। ओके, राजूभाऊ शिंदे पश्चिम मधून निवडून येणार, यावेळेस राजूभाऊ शिंदे पश्चिमचे आमदार 100% होणार व महाविकास आघाडीचं सरकार हे बनणार। आजचे आमदारांनी 15 वर्ष काय काम केलं का नाही? काम केलं माहित नाही, पण त्यांनी त्यांचं घर भरलेलं हे मात्र जनतेनं बघितलेलं आहे। त्यांचं 1 एकर मधलं असलेलं घराचं बांधकाम असेल, 72 मजल्यावर असलेलं घर असेल, हे सगळ्या गोष्टी लोकांना दिसत आहेत। 2 कोटीच्या गाडीमध्ये आमदार फिरतोय म्हणजे आमदाराला इन्कम कसं काय एवढं, तर हे सगळ्या लोकांना आता समजलेलं आहे की आमदारांनी पैसा कसा कमवलाय। त्यामुळे यावेळेस या पश्चिमची जी जनता आहे, मराठवाड्यातील सर्व जनता या ठिकाणी जेवढे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना जय महाराष्ट्र बोलल्याशिवाय राहणार नाही। किंवा राजूभाऊ मशाल सरकार को, सेना को हम ज्यादा से ज्यादा संख्या में वोट देके उनको चुन के लाना है और पिछले जो समस्या है उसको दूर करके हमारे को जो है तो राजूभाऊ शिंदे को चुन के लाना है। कल जो है तो उद्धव ठाकरे जी आ रहे हैं, आज शाम को उद्धव जी ठाकरे आ रहे हैं और हम सब पूरे लोग वहाँ पे जाके उनको ज़्यादा से ज़्यादा जो है स्वागत करके राजूभाऊ शिंदे को सपोर्ट कर रहे हैं। और आपके 15 साल से जो कोशिशें चल रही है, लोगों को उसकी मूलभूत सहूलत नहीं मिली है, जिसके कारण लोग परेशान है।
और आपके अपने को राजू को ला के बता देना है कि आपके हमारी सीट हम किसी भी तरीके से किसी भी मेहनत मशक्कत करके लेके आने वाले हैं। राजू भाई शिंदे को मशाल मशाल मशाल। थोड़ा ज्यादा गॅप हो गया। आज या ठिकाणी पश्चिम मतदारसंघातील काही वार्डातील तरुण या ठिकाणी राजूभाऊ शिंदे यांच्या कामाचा प्रचार, राजूभाऊ शिंदे यांचं काम बघून या ठिकाणी आलेले आहेत व या ठिकाणी काही तरुणांनी प्रवेश केलेला आहे। तर मी या ठिकाणी सर्व तरुणांचं अभिनंदन करतो। तसेच या ठिकाणी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष सुकुमार कांबळे दादा तसेच प्रदेश अध्यक्ष अजिंक्य भैया चांदणे यांचाही या ठिकाणी राजूभाऊ शिंदे यांना पाठिंबा असून मी या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो व या ठिकाणी आपल्या मार्फत एक आवाहन करतो की राजूभाऊ शिंदेचं जे काम आहे, जो प्रचार चालू आहे ते बघून या ठिकाणी लोक रोज शेकडो लोक हे प्रवेश करतायत। हे राजूभाऊ शिंदेच्या कामाची पावती आहे व या ठिकाणी आमच्या सारख्यांना विश्वास आहे की येणाऱ्या 23 तारखेला गुलाल हा आमचाच राहील व राजूभाऊ शिंदे हे 100% आमदार होते। बाळासाहेब ठाकरेंचा उद्धव